हाय दोस्तो, तुमचा पुन्हा एकदा ऐरी समाचारमध्ये स्वागत आहे. सध्या ऐरीत अजय कंकडालवार यांच्या बहुमजली इमारतीची खूप चर्चा सुरू आहे. याबद्दल मी आपणास माहिती दिली होती. ती इमारत पाडण्यासाठी काही लोकांनी फिल्डिंग लावली होती. मॅटर कोर्टापर्यंत गेलं आणि सध्या सिव्हिल कोर्टामध्ये पुनर्विचार याचिका दाखल केलेली आहेत अजय कंकडालवार यांनी. सध्या मजिस्ट्रेट सुट्टीवर असल्यामुळे कदाचित 12 तारखेला किंवा पुढे जेव्हा ज्या दिवशी मजिस्ट्रेट साहेब उपस्थित असतील त्या दिवशी त्याच्यावर सुनावणी होईल व त्याच्या निर्णयावर नंतर पुढील कारवाई केली जाईल. या इमारतीवर पहिल्यांदाच पहिल्या सिव्हिल कोर्टामध्ये जेव्हा त्यांचा स्टे रिजेक्ट झाला तेव्हा हातोडा पडला होता. ते कशा प्रकारे तोडण्याचे म्हणजे सुरुवात झाली ते बघा. या इमारतीचा मुद्दा ऐरणीवर आल्यानंतर मग पुन्हा एक चक्र फिरले किंवा चक्रे फिरवण्यात आले. ज्या प्लॉटवर किंवा ज्या शेतीच्या जागेवर ही बहुमजली इमारत आहे त्या परिसरामध्ये जवळपास 55 ते 60 लोकांनी प्लॉट खरेदी केलेले आहेत. त्याच्यामध्ये छोटे मोठे व्यापारी, शासकीय कर्मचारी आणि खास करून काही पोलीससुद्धा आहेत. त्यांना याची माहिती नसते सामान्य लोकांना. ते एकदा रजिस्ट्री होत असेल एखाद्या प्लॉटची आणि त्या सर्वे ऑफिसमध्ये फेरफार होत असेल तर ती जागा नियमानुसार असेल असे त्यांना वाटते, त्यामुळेच ही खरेदी करण्यात आली. परंतु ती शेती विकताना कायद्याचे पालन झालेले नव्हते. हाच मुद्दा धरून इंदारमच्या एका व्यक्तीने 2022मध्ये तक्रार केली होती HD ऑफिसमध्ये. पण तेव्हा तो मुद्दा समोर म्हणजे त्याने सुनावणी घेतली नाही HD साहेबांनी किंवा SDM उपविभागीय दंड अधिकारी यांनी. पण आता या बहुमजली इमारतीचे जेव्हा प्रश्न समोर आले किंवा तो मुद्दा समोर आला तेव्हा ऐरीच्या SDO साहेबांनी त्या प्लॉटवरील सर्व लोकांना नोटीस पाठवल्या आणि त्या प्लॉटमध्ये किती बिल्डिंग आहेत, किती प्लॉट आहेत ते बघा. आता एवढ्या मोठ्या संख्येतील लोकांनी आपले बयान नोंदण्यासाठी SD ऑफिसमध्ये 6 जानेवारीला गेले होते. तिथे चर्चा झाली. साहेबांनी असं सांगितले, असे काही लोकांनी माझ्याकडे माहिती दिली की जे नियमानुसार खरेदी विक्री झाली आहे त्यांना प्रोटेक्शन देण्यात येईल, त्यांच्यावर कुठलीही कारवाई करण्यात येणार नाही. पण ज्यांनी बेकायदेशीर पद्धतीने खरेदी विक्री केलेली आहे त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. या साहेबांच्या या सूचनेनंतर किंवा त्यांच्या आदेशानंतर काही लोकांनी म्हणजे 20 ते 25 लोक अजय कंकडालवार यांच्यासोबत सर्वे ऑफिसमध्ये गेले होते. तिथे नियमाकुल कसं करता येईल किंवा या प्रॉपर्टीबद्दल तिथून काही माहिती घेता येईल का, सर्वे करता येईल का, डिमार्केशन करता येईल का, याबद्दल तिथं चर्चा झाली असे कळते. बघूया या 55 ते 60 लोकांचे काय होईल, त्यांचे गगनचुंबी इमारतींचे काय होईल. तुम्ही तो बघितलाच आता की अजय कंकडालवार यांनी केवढी मोठी बिल्डिंग बांधलेली आहे. त्यांच्या बाजूला 2-4 मोठ्या बिल्डिंगासुद्धा दिसत आहेत. करोडोचे तिथं व्यवहार झालेले आहेत. आता
या सर्व प्रॉपर्टीवर मोठे संकट कोसळले आहे. त्यातून ही लोकं कशाप्रकारे मार्ग काढणार आहेत, ते येणाऱ्या काळात आपल्याला कळेल. धन्यवाद.